नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून अखेरकार आता शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। गेले काही दिवस झालं हप्ता आज येणार उद्या येणार असं सांगण्यामध्ये येत होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सरकारला देखील हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असावा। परंतु आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीही गरज नाही। शेतकरी बांधव ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होते, अखेरकार ती बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे एकूण 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते या ठिकाणी वितरित झाले असून आणि 7वा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकरी बांधवांचं याकडे लक्ष होतं की नेमके 8वा हप्ता कधी जमा होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते। त्यानंतर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाला। लगेच पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आमच्या खात्यावरती जमा होईल असं सर्व शेतकरी बांधवांना वाटत होतं, परंतु पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला। त्यानंतर शेतकरी बांधवांनी 10 दिवस वाट केली, 15 दिवस पण वाट पाहिली, तरी पण काय नमो हप्ता जमा झाला नाही। तर आता शेतकरी बांधवांनो, नमो हप्ता तुम्हाला कधी जमा होणार आहे सविस्तर व्हिडिओ पाहत चला, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या जाणार आहे। कारण की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी योजनेची घोषणा केली होती आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला की लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील देण्यामध्ये येत असतो। परंतु या वेळेस पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नाही। आता हप्ता जमा होण्यास विलंब का झाला, तर निवडणुकी असेल, आचारसंहिता असेल, तर अशा काही कारणांमुळे शेतकरी बांधवांचा हा नमो हप्ता थकीत राहिला होता। परंतु आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात नमो हप्ता वितरित होणार आहे, कोणत्या तालुक्यात सर्वात आधी होणार आहे, ही सविस्तर माहिती पुढे सांगितली जाणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता या ठिकाणी बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून आता डीबीटीची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी डीबीटी प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली। लगेच हा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असतो। आता डीबीटी म्हणजे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सलेट, या डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या देखील खात्यावरती 2000 रुपये या ठिकाणी जमा होतील। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या तुमच्या देखील खात्यावरती 2000 रुपये या ठिकाणी जमा केली जाणार आहे। आता शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। आता कशा प्रकारे पैसे वाटप होणार, आज पैसे जमा होणार का उद्या पैसे जमा होणार, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत हा जमा होणार, सर्व देखील तुम्हाला पण पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। जर तुम्ही देखील हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी विलंब झाला असला तरी सरकारला हप्ता वाटप करायला थोडा फार उशीर झाला असला तरी शेतकऱ्यांना आता काहीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप केली जाणार आहेत। आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीही गरज नाही। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाल्यामुळे नाराजी सुरू केली होती, त्यामुळे आता शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने आता नमो हप्ता देण्याचं ठरवलं आहे। आता तुम्हाला नमो हप्ता मिळणार आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो कसलीच काळजी शक्यतो चिंता करू नका। आता सर्वात आधी नेमके कोणत्या जिल्ह्यात मिळणार, कोणत्या तालुक्यात मिळणार, कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, ही सविस्तर यादी पाहून घेऊया। त्यापूर्वी तुम्ही जर या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून शेतीविषयी माहिती तुम्हाला सर्वात आधी या चॅनलवरती पाहायला मिळेल। आणि तसेच व्हिडिओला पण लाईक करा आणि तुमचा जिल्हा नक्की कमेंटमध्ये कळवा। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। आता सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं असून आता शेतकरी बांधवांच्या थेट बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे।
आता कोणत्या दिवशी पैसे जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, कोणत्या वारी होणार, ही सविस्तर माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फक्त त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. या ठिकाणी बघू शकता, नमो शेतकरी योजनेचा हप्ता या दिवशी खात्यावरती येणार. तारीख वेळ ठरली अशा पद्धतीची नवीन अपडेट आता आपल्याला पाहायला मिळत आहे. आता यामध्ये काय सांगण्यामध्ये आलं आहे, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांचा हप्ता बंद होणार आणि हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला काय करावे लागणार, याबद्दलची थोडक्यात तुम्हाला मी सर्व काही माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. तर त्या अगोदर तुम्हाला आता मी जिल्ह्यांची यादी दाखवतो. या जिल्ह्यामध्ये नमो हप्ता वितरित होणार आहे असं राज्य सरकारचं सांगणं आहे. त्यामुळे जिल्ह्यांची यादी पहा. तर चला जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. नंबर 1 वरती आहे बुलढाणा. बुलढाणामधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्य चिंता करण्याची गरज नाही. बुलढाणामधील सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो हप्ता वितरित होणार आहे. त्यामुळे बुलढाणामधील शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. बुलढाणामधील सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे. त्यानंतर बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधव आता आनंद होणार आहे. बीड मधील शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी मिळणार नाही, कारण की नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे बीड मध्ये सुद्धा. त्यानंतर भंडारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. भंडारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. आता चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो 8वा हप्ता देण्यामध्ये येणार आहे. चंद्रपूर मधील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. आता चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो हप्ता देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो हप्ता वितरित होणार आहे. त्यामुळे गोंदियामधील शेतकरी असाल तर गोंदियामधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. गोंदियामध्ये सुद्धा आज नमो हप्ता वितरित होणार आहे. त्यानंतर हिंगोली मधील जर तुम्ही शेतकरी असाल, हिंगोलीमध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. हिंगोलीमधील शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम झालेलं आहे. हिंगोलीमधील शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो हप्ता वितरित होणार आहे. त्यानंतर जालनामधील जर शेतकरी असाल, शेती करत असाल जालनामध्ये, तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. जालनामधील सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो हप्ता वितरित होणार आहे. त्यामुळे जालनामधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या खात्यावरती नमो हप्ता वितरित होणार आहे. त्यानंतर जळगाव मधील सुद्धा शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता वितरित होणार आहे. जळगाव मधील जर तुम्ही शेतकरी असाल, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. जळगाव मधील सर्व शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता वितरित होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर मधील जर तुम्ही शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. कोल्हापूर मध्ये सुद्धा हा नमो हप्ता आता वितरित होणार आहे. नमो हप्त्याची तुम्ही जर प्रतीक्षा करत असाल, नमो हप्त्याची तुम्हाला आतुरता असेल तर नमो हप्ता तुम्हाला लवकरच या ठिकाणी जमा होणार आहे कोल्हापूर मध्ये सुद्धा. त्यानंतर सिंधुदुर्ग मधील तुम्ही शेतकरी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे. सिंधुदुर्ग मधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर पालघर मधील तुम्ही शेतकरी असाल, पालघर मधील राहून शेती करत असाल, तुम्ही पालघर मध्ये शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. पालघर मधील सर्व शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता वितरित होणार आहे. त्यानंतर रत्नागिरी मधील तुम्ही शेतकरी असाल, रत्नागिरी मधील राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. रत्नागिरी मधून सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी या नमो हप्त्याचं वितरित होणार आहे. रत्नागिरी मधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. रत्नागिरीमध्ये आज नमो हप्ता या ठिकाणी नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे. त्यानंतर परभणी मध्ये सुद्धा नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे. परभणी मधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर सोलापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो आता सोलापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता वितरित होणार आहे. सोलापूर मधील जर तुम्ही शेतकरी असाल, सोलापूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी सांगण्यामध्ये आलेली आहे. आता सोलापूर मध्ये सुद्धा नमो हप्ता वितरित होणार आहे. सोलापूर मधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर ठाणेमधील सुद्धा शेतकरी बांधव असाल, ठाणेमध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे.
राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे, कारण की ठाणेमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यामुळे ठाणेमधील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। ठाणेमधील जर शेतकरी असाल तर कसलीच काळजी, शक्यतो चिंता करायची काही गरज नाही। तुम्हाला लवकरच नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे। तर या सर्व जिल्ह्यात नमो हप्ता वितरित होणार आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला कोणतं काम आहे का तुम्ही चेक करून घ्यायचं आहे ते सांगण्यामध्ये आलेलं आहे, ते पाहूया। तर तुम्हाला काम हे करायचं आहे, ई-KYC आहे का तुमची ही तपासा, आणि ई-KYC जर केलेली असेल तर तुमची बघा, मोबाईलवरती तुम्ही चेक करू शकता तुमची ई-KYC आहे का नाही ते बघा। आणि ज्यांची ई-KYC नसेल ते लवकरात लवकर शेतकरी बांधव ई-KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हप्ता येण्यास काहीही अडथळा येऊ शकत नाही। त्यामुळे ई-KYC करून घ्या, तुम्हाला हप्ता मिळून जाईल। तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।